नमस्कार, मी जार सूरज गायकवाड. तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप केअरवरती परत एकदा खूप स्वागत. द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आपण आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण की येणारी व्हिडिओ सिरीज ही अतिशय महत्त्वाची आहे. ती पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं आणि दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करणं हे खूप गरजेचं आहे. तर आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत, हा प्लॉट आपल्यासाठी नवीन आहे. नवीन आपण या प्लॉटची कन्सल्टन्सी घेतलेली आहे. हा प्लॉट आहे माणिकचमन या व्हरायटीचा आणि शेतकऱ्यांचं नाव आहे निखिल सगर. त्यांचा खालील पट्टीमध्ये मी नंबर देत आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधू शकता. मित्रांनो, या प्लॉटचं नियोजन आपण गेली खरड छाटणीपासून आपण यांचं नियोजन घेतलेलं आहे. खरड छाटणीमध्येही गेल्या पुढच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या युरेसिलच्या 6B फवारण्या असतात त्या शेवटच्या त्या टप्प्यापासूनच आपण याचं नियोजन करत आहोत. सुरुवातीच्या महिन्यामध्ये देखील हा प्लॉट आपल्यापाशी नव्हता आणि विशेष म्हणजे यावर्षी जी आवर्षण सदृश्य परिस्थिती होती, पाण्याचं कमी प्रमाण जे होतं त्या या अडचणीला सामना करून आपण हा निखिल सगर यांचा उमरगा शहराच्या जवळ एक 7 किलोमीटर लांब असा प्लॉट आहे. हा माणिकचमन या व्हरायटीचा प्लॉट आहे. प्लॉट आपण पाहू शकता. ह्या प्लॉटला आज रोजी 65 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि शेतकरी देखील आपल्या सोबत आहेत. निखिल सगर हे शेतकरी आहेत आणि विशेष म्हणजे या प्लॉटचं नियोजन घेतल्यापासून यांचं जे नियोजन आहे खालून खतांचं, हे आम्ही बऱ्यापैकी सेंद्रिय शेणखतावरती जोर दिलेला आहे. त्यासोबत ते बुस्टर वापरत असतात, बकेट आहेत त्यांचे ग्रॅन्युअल ह्युमिक मधले, ते वापरत असतात. आणि आता सध्या आपण पोटॅश असेल, स्फुरद असेल, ही जी खतं आहेत ही आता आपण चालू केलेली आहेत आणि चालू आहेतच. ESS मशीनचे फक्त 2 स्प्रे या प्लॉटला झालेले आहेत. आणखी एक स्प्रे घ्यायच्या तयारीत आम्ही या प्लॉटमध्ये आहोत, कारण की आम्हाला थोडीशी माणिकचमन व्हरायटीमध्ये त्या हिशोबाने पॉईंट आम्हाला या व्हरायटीमध्ये थोडाफार कमी दिसत आहे. म्हणून आता सध्या जो घड आपण पाहू शकता, म्हणजे हा थोडासा मागून निघालेला घड आहे. आता या स्वरूपाचे द्राक्ष घड या प्लॉटमध्ये आहेत. पहा. आता मित्रांनो, या प्लॉटला एप्रिल छाटणीमध्ये जे सूक्ष्म घड निर्मितीसाठी आपण नियोजन केलेलं होतं, त्या नियोजनामध्ये आपण केन मॅच्युरिटी असेल, युरेसिल, 6B यांच्या ज्या फवारण्या आहेत, संजीवकांचा, लिओसिनचा देखील संतुलितपणे, अति काटेकोरपणे, योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेसच वापर असेल, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये वेस्पा या बुरशीनाशकाची फवारणी असेल, त्यानुसार आपण खत नियोजन देखील त्या टप्प्यामध्ये पोटॅश आणि स्फुरद वाढवून जे आपल्याला सूक्ष्म घड निर्मिती करायची होती, प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढवून आपल्याला घड निर्मितीवरती जोर द्यायचा होता. कारण की गेल्या वर्षी यांनी सांगितलं मला 45 टन 3,000 झाडांमध्ये, यांचं 3 एकरचं क्षेत्र आहे, 3,000 झाडं आहेत मोजले तर, आणि त्यामध्ये त्यांनी 50 टन 40 टनापर्यंत माल काढलेला होता. आणि त्यांनी सांगितलं की बाबा 5 टन जो माल आहे तो मोमॅज होऊन त्यांना खाली काढून टाकावा लागला. व्यापाऱ्यांनी त्याला नापसंती दिली आणि त्या कारणाने टनेज मध्ये त्यांनी जास्त लोड ठेवून आणि थोडंसं बाग पुढे गेली होती. साधारण त्यांना हार्वेस्टिंग करायला 130-135 या दिवसामध्ये त्यांची हार्वेस्टिंग झालेली होती. रान हे सर्वसाधारण लाल मातीचं रान आहे. जमीन मध्यम ते भारी स्वरूपाची लालवट जमीन आहे आणि त्यामुळे जो यांना फटका बसलेला होता, म्हणजे आता सध्या जो कंडिशन आहे प्लॉटमध्ये, सरासरी 25 आणि 30 घड एवढ्यापर्यंत पाण्याचं आवर्षण असताना सूक्ष्म घड निर्मितीवरती योग्य व्यवस्थित आपण काम केलं. त्यामुळे म्हणून जे फळ मिटले आपल्याला ते आता सध्या 20 ते 30 घड अशा स्वरूपाने सरासरी 3,000 झाडावरती द्राक्ष घड आहेत. यावर्षी 3,000 झाडाला 25 ते 30 टन एवढ्यापर्यंत गेलेलं वर्ष, म्हणजे ज्या द्राक्ष बागायतदार परेशान आहेत, द्राक्ष सूक्ष्म घड निर्मिती झाली नाही, बागा फेल गेलेल्या आहेत, काहींनी तर कुऱ्हाड लावलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये देखील आपल्याला 25 ते 30 टन एवढ्यापर्यंत आपल्याला या 3 एकर प्लॉटमध्ये उत्पन्न निघण्याची हमी आहे. उत्पन्न निघाल्यानंतर देखील आपण व्हिडिओ करणारच आहोत. जे काही 20 टन निघेल, 25 निघेल, 30 निघेल, त्यावेळेस आपण हमखास व्हिडिओ बनवूया. त्यावेळेसची फुगवणीची क्वालिटी, त्यावेळेस जो साखर आहे किंवा ब्रिक्स आहे ते आपण मिशनच्या द्वारे दाखवूया. फुगवण कशा प्रकारे आपण 115 किंवा 120 दिवसाला एक व्हिडिओ बनवूया. आता सध्या जो आहे 65 दिवसाच्या हिशोबाने याची फुगवण काही म्हणावं तशी नाही, परंतु आता इथूनचं जे नियोजन आहे, या नियोजनामध्ये 060-20 आहे, 052-34 आहे, त्याचबरोबर सुपर अपटेक 90 हे जे औषध आहे ते आपण आता 70 दिवसाला, म्हणजे काल दिला एक डोस, 5 लिटर प्रति एकरी सुपर अपटेक 90चा डोस दिलेला आहे. आता पुढे 70 म्हणजे 65 दिवसाच्या दरम्यान गेले
तर आता पुढचा जो डोस आहे 85 दिवसाला येईल आणि त्याचा पुढचा जो डोस आहे तो 100 ते 105 या दिवसामध्ये आपला सुपर अपटेक 90चा डोस येईल. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कॅप्लस म्हणजे जे की पावडर स्वरूपातील CPP भेटतं त्याची फवारणी आपण 100% प्लॉट दबल्यानंतर, म्हणजे पाण्यामध्ये पाणी भरलंय, प्लॉट चांगला दबलाय, त्यावेळेस कॅप्लस या संजीवकाची फवारणी आपण शेवटच्या टप्प्यामध्ये घेणार आहोत. आणि त्याच्यासोबत आपल्याला 1 ते 10 ते 15 ppm एवढ्यापर्यंत आपल्याला GA द्यायचा आहे. तो GA आपण त्या ठिकाणी पाण्याचा pH घेऊन ती शेवटची फवारणी आपली GA ची असेल. त्याचबरोबर या प्लॉटला फुगवणीसाठी विशेष म्हणून सुपर अपटेक 90 आणि कॅप्लस हे 2 झालं, परंतु खालून आपल्याला 06020 आहे, 05234 आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे 90 दिवसाच्या नंतर 0050 जे की पोटॅश आहे. आणि कलरसाठी आणि चांगल्या स्वरूपाची चमक कलर येण्यासाठी म्हणून आपण 100 दिवसाला पोटॅशियम सोनाईटची फवारणी 2 ते 2.5 ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे. आणि खालून शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला 3 एकरसाठी साधारण प्रति एकरी 15 किलो याप्रमाणे पोटॅशियम सोनाईट, असं 3 एकरला 35 ते 40 किलो एवढ्यापर्यंत आपल्याला पोटॅशियम सोनाईट हे खालून ड्रिपद्वारे द्यायचं आहे. त्याचबरोबर एवढ्यापर्यंत जर नियोजन आपण ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये केलं, आज रोजी प्लॉटमध्ये मी उभा आहे, संपूर्ण प्लॉट मी फिरून पाहिलेला आहे, कुठेही मिलीबग्स आपल्याला जाणवत नाही किंवा कुठेही भुरीचा एखादाही मणी आपल्याला हुडकून सापडणार नाही. त्याचबरोबर प्लॉटमध्ये सनबर्निंगची हा वाय टाईप मांडव असल्यामुळे त्यांनी काड्या वगैरे व्यवस्थित बांधून घेतलेल्या आहेत. या पट्टीच्या साहाय्याने, ही पट्टी तुम्हाला दिसते, या पट्टीच्या साहाय्याने त्यांनी काड्या बांधून घेतलेल्या आहेत. त्यामुळे कुठेही आपल्याला सनबर्निंगची समस्या जाणवणार नाही. आणि संपूर्ण प्लॉटमध्ये हे शेणखत दरवर्षी वापरत असतात. 3 एकर 3200 अशी झाडांची संख्या आहे. 3200 झाडांची संख्या आहे. ह्या 3200 झाडांमधनं 10 झाडं देखील आपल्याला या ठिकाणी जे आपण जून जुलैमध्ये खोडाळीसाठी नियोजन केलेलं होतं आणि या देखील फळछाटणीमध्ये देखील खोडाळीसाठी जे स्लेअर प्रो, क्लोरो, ॲडमायर याचं जे नियोजन केलं होतं त्या नियोजनानुसार आपल्याला या 3200 झाडांमध्ये एकही झाड आपल्याला खोडाळीचं पाहायला भेटत नाही. शेतकरी आहेत स्वतः, आपल्याला कुठं खोडाळी झाडामधनं कुठं दिसली नाही, त्यांचे सोबत काम करणारे आहेत. खोडाळी म्हणजे झाडामधून कुठं आपल्याला जाणवली नाही. चिकटा कुठं पानावर चिकटा वगैरे. आता गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि या वर्षीच्या तुलनेत तुम्हाला मालामध्ये काय फरक वाटतो? म्हणजे घडांची ठेवण आहे, व्यवस्थित आहे, माल वगैरे आहे, रोग नाहीये, भुरी वगैरे यायचं म्हणजे जे काही दरवेळेस काही ना काही असायचं रोग हा असायचाच, तो यावर्षी कुठं दिसलेला नाही. म्हणजे एकंदरीत आपल्याला शेतकऱ्यांचं जे सांगणं आहे की बाबा त्यांना प्लॉट हाताळणी सोपी गेली आणि अतिशय म्हणजे साधारण 15 ते किती नोव्हेंबर 18 नोव्हेंबरची यांची छाटणी होती. 11, 12, 15 असेल, म्हणजे 15 ते 2-4 दिवस गेलेच. 15 नोव्हेंबरची छाटणी आपली या प्लॉटची होती. त्या हिशोबाने कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत डावणी असेल, पावडरी मिल्ड्यू असेल किंवा आता सध्या म्हणायला गेलं तर या ठिकाणी सनबर्निंग, चिकटा म्हणजे आपला खोडाळी आणि मिलीबग्स यासारखी कुठलीच समस्या आज तागायत आपल्याला जाणवली नाही. आज 23 जानेवारी आहे, आजपर्यंत कुठल्याही प्रकारची समस्या या प्लॉटमध्ये आपल्याला जाणवली नाही. थ्रिप्सचं देखील प्रमाण कुठे नाही, घडावरची कॉर्चिंग आपल्याला बघायला भेटत नाही. म्हणजे जर का आपण प्रिव्हेंटिव्ह स्वरूपाने जर नियोजन केलं, सुरुवातीच्या टप्प्यापासून जर व्यवस्थित आपण फवारण्या घेत गेलो, फवारण्यामध्ये हलगर्जीपणा न करता सांगितलेल्या फवारण्या टप्प्यानुसार जर घेत गेल्या तर आपल्याला निश्चितच त्याचा फायदा पुढे आपल्या मालाच्या क्वालिटीमध्ये, द्राक्ष घडाच्या क्वालिटीमध्ये आणि प्लॉटची पानाची जी ठेवण आहे, आता तुम्ही पहा साधारण 20 पानावरती ह्या प्लॉटची कॅनोपी गेलेली आहे. म्हणजे 20 पानावरती या प्लॉटचा जो शेंडा आहे तो गेलेला आहे. सनबर्निंगचा कुठेही कसलाही चान्स आपल्याला या ठिकाणी जाणवणार नाही. जे घड वरती अडकलेले होते ते आपण खाली घेतलेले आहेत, म्हणून सनबर्निंगचं कुठेही बिलकुल आपल्याला टेन्शन या प्लॉटमध्ये नाही. शेतकरी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण फक्त फवारणीद्वारे ट्रॅक्टरवरती बसलं, फवारणी मारली एवढ्यापर्यंत नसतं. दररोज निरीक्षण पाहिजे तुमचं. तुम्ही 6 ते 7 वाजता सकाळी प्लॉटमध्ये पाहिजे. त्यावेळेस आपण जर आपला 1 एकर 2 एकरचा प्लॉट असेल, 4 कोपरे आणि भरमधामध्ये आपलं त्या ठिकाणी सूक्ष्म निरीक्षण पाहिजे. त्या निरीक्षणामध्ये आपल्याला कुठेही म्हणजे संशयाची पाल चपापली की बाबा आपल्या इथं मिलीबग्स आहे, आपल्या इथं पावडरी मिल्ड्यू आहे, आपल्या इथं डावणी आहे, असं जरी कुठं वाटलं तर तात्काळ त्या ठिकाणी आपल्याला फवारणीचं नियोजन त्याच दिवसामध्ये घ्यायचं आहे. जर अशा स्वरूपामध्ये आपण नियोजन केलं, काही शेतकरी काय करतात, पावडरी मिल्ड्यू आहे घडावरती मण्यावरती ज्यावेळेस दिसतोय त्यावेळेस आपण सल्फर मारायला, हे मारायला, अमुक करायला जातो. तर तसं न करता प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये ESS मिशनमध्ये ज्या फवारण्या सांगितलेल्या आहेत
त्या व्यवस्थित घेतल्या किंवा प्रिंट आपण ATR नोझल आपल्या असतील तर त्यावरती ज्या फवारण्या घेतल्या त्या जर व्यवस्थित लागू पडल्या तर आपल्याला पुढे जो खर्च होणार आहे तो नक्कीच टळतो. द्राक्ष शेतीमध्ये कमी खर्चामध्ये शेती, कमी खर्च अजिबात नाही. जे आता औषधाचे रेट आहेत त्यानुसार जर आपण पाहिलं तर इथं खर्च कमी करता येत नसतो. जो काही खर्च आहे तो प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये फवारण्या घेऊन आपल्याला रोग येऊ देऊ नये. रोग आल्यानंतर जो खर्च वाढतो तो प्रिव्हेंटिव्ह मध्ये फवारण्या घेतल्यामुळे आपला कमी होतो. हाच खर्चाची बचत आहे. बाबा तुम्ही M45 ची फवारणी आता साधारण 400 रुपये किलोच्या दरामध्ये M45 आहे. जर आता M45 मारायचं सोडलं तर तो काही खर्च आपला म्हणजे वाचला असं नाही. कारण की M45 कुप्रिफिक्स 22 ह्या गोष्टी आपल्याला फवाराव्या लागणार आहेत. ह्या अतिशय गरजेच्या आहेत. जे काही संजीवक आहेत, GA आहे, IA आहे, CPPO आहे, लिओसिन आहे, ही जी गरजेची संजीवक आहेत ते आपल्याला 100% द्यावी म्हणजे द्यावी लागणारच आहेत. आता सध्या मजुराच्या हाताने द्राक्ष घड बुडवणं संपलेलं आहे. ESS चा स्प्रे आलाय, चिमाचा स्प्रे आलाय, तो तरी स्प्रे आपल्याला घेणं गरजेचंच आहे. इथे आपण खर्च टाळू शकतो का तर अजिबातच नाही. म्हणून द्राक्ष शेतीमध्ये औषधांची फवारण्या कमी करून औषधं कमी लागतात अशा स्वरूपाचे जे टोटल मार्केटिंग होते म्हणजे सांगतायत की बाबा कमी खर्चामध्ये अजिबात नाही. एकरी तुम्हाला 1 ते 1 लाख रुपये 1,20,000 एवढ्यापर्यंत तुम्हाला औषधासाठी फवारण्यासाठी ते खिशामध्ये ठेवावे लागणारच आहेत. कारण की ते जर असेल तर आपण क्वालिटीचे द्राक्ष तयार करू शकतो. व्यापारी आपल्या बागेमध्ये आल्यानंतर त्याने शुगर पाहिली पाहिजे, कलर पाहिला पाहिजे, तो प्लॉटमधून जाता का म्हणे फुगवण आपल्या प्लॉटची व्यवस्थित पाहिजे. त्याच्यासाठी सांगितलेले काटेकोर आपण नियोजन व्हिडिओच्या माध्यमातून जे तुम्हाला भेटतंय ते नक्की त्याचा अवलंब करा. तर शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या प्लॉटची कंडिशन काय आहे ते याच्यामध्ये कमेंटमध्ये सांगा. तुमची व्हरायटी कोणती आहे ते देखील कमेंटमध्ये सांगा. आणि दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आपल्या प्लॉटचा फोटो आपण नक्की आम्हाला पाठवा त्यावरती. आणि तुम्हाला जर कोणची अडचण असेल तर ती नक्कीच आपल्याला कमेंटद्वारे कळवा. त्यावरती लागलीच 1 ते 2 दिवसामध्ये आपण व्हिडिओ नक्कीच बनवूया. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला परत एकदा सांगा. आणि आपल्या चॅनलला परत एकदा सांगतोय सबस्क्राईब करा. धन्यवाद.